हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू डिकोडर गो. माझं नाव शुभम आहे. मी IT इंजिनियर आहे. सध्या मी सायबर सिक्युरिटी डोमेनमध्ये काम करतोय. आज आपण पाहणार आहोत कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन अँड मायक्रो प्रोसेसर युनिट 4 मेमरी ऑर्गनायझेशन अँड इंटरप्ट्स मधील फायनल एक्झामसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन. या व्हिडिओमध्ये मी फक्त कन्सेप्ट क्लिअर करणार नाही, तर एक्झाममध्ये आन्सर रायटिंग कसं लिहायचं जेणेकरून तुमचे मार्क वाढतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. युनिट 1, 2 आणि 3 चे जर तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या डिकोडर भाऊला आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल सध्या बंद आहे त्यामुळे. चला तर मग बघूया मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन युनिट 4 मेमरी ऑर्गनायझेशन अँड इंटरप्टचे विथ डिकोडर भाऊ. पहिला क्वेश्चन कोणचा आहे? एक्सप्लेन मेमरी सेगमेंटेशन अँड लॉजिकल टू फिजिकल ॲड्रेस ट्रान्सलेशन विथ नीट डायग्राम. यामध्ये आपण एक्सप्लेन कसं करायचं? 8086 मध्ये 20 बिट ॲड्रेस बस असल्यामुळे 1 MB मेमरी ॲक्सेस करता येते. मेमरीला 4 सेगमेंटमध्ये डिवाइड केले जाते. ते 4 सेगमेंट कोणचे आहेत? कोड सेगमेंट म्हणजे CS, डेटा सेगमेंट म्हणजे DS, स्टॅक सेगमेंट म्हणजे SS, एक्स्ट्रा सेगमेंट म्हणजे ES. फिजिकल ॲड्रेस काढण्याचा एक फॉर्म्युला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. फॉर्म्युला आहे. कोणचा फॉर्म्युला आहे? फिजिकल ॲड्रेस इक्वल टू सेगमेंट ॲड्रेस इंटू 10H प्लस ऑफसेट. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आहे? याचा यामध्ये आन्सर रायटिंग आपण कसं करायचं? आन्सर स्ट्रक्चर कसलं असलं पाहिजे आपलं? यामध्ये आपण काय केलं पाहिजे? डेफिनेशन, डायग्राम ऑफ मेमरी सेगमेंटेशन, फॉर्म्युला, त्यानंतर याचं ॲडव्हान्टेजेस लिहायचं. सिंपल आहे. जर तुमचं आन्सर स्ट्रक्चर तर असं असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटतील. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आपला? एक्सप्लेन इवन अँड ऑड मेमरी बँक इन 8086. 8086 मध्ये मेमरीमध्ये 2 बँक्समध्ये डिवाइड केले जाते. कोणते बँक आहेत? इवन बँक अँड ऑड बँक. इवन बँक म्हणजे काय असते? इवन ॲड्रेस स्टोअर करते इवन बँकमध्ये आणि ऑड बँकमध्ये ऑड ॲड्रेस स्टोअर करते. इवन बँक कनेक्टेड टू D0 टू D7 and whereas odd bank connected to the 8 D8 टू D15. यामध्ये BHE आणि A0 सिग्नल वापरून बँक सिलेक्ट केली जाते. एक्झाममध्ये काय करायचं आपण? मेमरी बँक डायग्राम काढायचं, त्याचे ट्रूथ टेबल फॉर BHE आणि A0चं काढायचं आपण. नेक्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणता आहे? ड्रॉ अँड एक्सप्लेन द रीड सायकल अँड राईट सायकल टायमिंग डायग्राम. एक्सप्लेन काय करायचं यामध्ये आपण? रीड सायकलमध्ये प्रोसेसर मेमरीमधून डेटा रीड होतो. रीड सायकलमध्ये प्रोसेसर मेमरीमधून डेटा रीड करतो आणि राईट सायकलमध्ये काय करतो? प्रोसेसर मेमरीमध्ये डेटा राईट करतो, लिहितो. यामध्ये काय करायचं आपण? टायमिंग डायग्राममध्ये आपण T1, T2, T3, T4 स्टेट आपल्याला शो करायचं, आपण दाखवायचं. डायग्राम आपण कंपल्सरी काढायची एक्झाममध्ये. लेबल ऑल द सिग्नल प्रॉपरली. त्यामध्ये अंडरलाईन करायचे कोणचे मोस्ट इम्पॉर्टंट हे आहेत आपल्या कीवर्ड आहेत ते. विदाउट डायग्राम मार्क कमी मिळतात. पुढचा प्रश्न कोणचा आपला? एक्सप्लेन ॲड्रेस मॅपिंग अँड ॲड्रेस डिकोडिंग. सिंपल आहे. ॲड्रेस मॅपिंग म्हणजे काय? मेमरी डिव्हाइसला ॲड्रेस असाइन करणे म्हणजे ॲड्रेस मॅपिंग असते, मॅपिंग. आणि ॲड्रेस डिकोडिंग म्हणजे काय असते? स्पेसिफिक ॲड्रेस आयडेंटिफाय करून डिव्हाइस सिलेक्ट करणे. पुन्हा एकदा आपण बघूया. ॲड्रेस मॅपिंग म्हणजे काय? तर सिंपल आहे. मेमरी डिव्हाइसला ॲड्रेस आपण असाइन करतो, मॅपिंग, असाइन. आणि ॲड्रेस डिकोडिंग काय करतो आपण? स्पेसिफिक ॲड्रेस आयडेंटिफाय करून डिव्हाइस सिलेक्ट करतो आपण. यामध्ये आपण आन्सर फॉर्मॅट कसं करायचं? आपण स्ट्रक्चर काय असेल जेणेकरून आपल्याला चांगले मार्क भेटतील? डेफिनेशन, त्यानंतर डायग्राम काढायचं, त्याचं वर्किंग करायचं आपण. वर्किंग काय आहे ते ॲड्रेस मॅपिंगचं आणि ॲड्रेस डिकोडिंगचं, आणि त्याचे ॲप्लिकेशन लिहून यायचं. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आपला? डिफरन्शिएट मेमरी मॅपिंग इनपुट आउटपुट आणि इनपुट आउटपुट मॅपड. सिंपल आहे, इझी आहे. टेबल फॉर्मॅटमध्ये आपण हा क्वेश्चन आन्सर रायटिंग केलं पाहिजे. डिफरन्स आले की आपण टेबल फॉर्मॅटमध्ये लिहायचं. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आपला? एक्सप्लेन इंटरप्ट वेक्टर टेबल म्हणजे IVT अँड इंटरप्ट सर्व्हिस रुटीन म्हणजे ISR. IVT आणि ISR इम्पॉर्टंट आहे. ISR म्हणजे इंटरप्ट सर्व्हिस रुटीन असते. जेव्हा इंटरप्ट येतो तेव्हा प्रोसेसर ISRला एक्झिक्यूट करतो. आणि इंटरप्ट वेक्टर टेबल काय म्हणजे काय असतो? इंटरप्ट ॲड्रेस स्टोअर करणारे एक टेबल असतो. IVT म्हणजे एक टेबल
आणि इंटरप्ट सर्व्हिस रूटिंग म्हणजे काय असतो, जेव्हा इंटरप्ट येतो तेव्हा प्रोसेसर ISRला काय करतो आपण, एक्झिक्यूट होतो तो. आन्सर रायटिंग कसं करायचं आपण, सिंपल आहे. डेफिनेशन, वर्किंग स्टेप, दोन्हीचा IVT आणि ISRची आणि त्याची डायग्राम इझी आहे. एक्सप्लेन हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर इंटरप्ट इन 8086 इझी आहे हा, करून जाऊ तुम्ही, इम्पॉर्टंट आहे. हार्डवेअर इंटरप्ट काय असतो, एक्सटर्नल डिव्हाइस जनरेट इंटरप्ट, आणि सॉफ्टवेअर इंटरप्ट काय असतो, जनरेटेड बाय सॉफ्टवेअर इन्स्ट्रक्शन. सॉफ्टवेअर कंपॅरिझन टेबल काढायचं यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आपला, PIC, ड्रॉ अँड एक्सप्लेन द ब्लॉक डायग्राम ऑफ 8259 प्रोग्रामेबल इंटरप्ट कंट्रोल, म्हणजेच PIC. PIC हे मल्टिपल इंटरप्ट हँडल करतो. काय करतो, मल्टिपल इंटरप्ट. आणि याचे मेन ब्लॉक कोणते आहेत आपला, इंटरप्ट रिक्वेस्ट रजिस्टर म्हणजे IRR, इन सर्व्हिस रजिस्टर ISR, इंटरप्ट मास्क रजिस्टर IMR, प्रायोरिटी रिसॉल्व्हर. हे कोणते आहेत, मेन ब्लॉक येतात कोणाचे, PICचे. डायग्राम आपण हे काढलीच पाहिजे एक्झाममध्ये, आणि त्याचं एक्सप्लेनेशन. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आपला, ह्याचे फीचर्स 8259चे. PIC म्हणजे प्रोग्रामेबल इंटरप्ट कंट्रोलर. कोणचे आहेत, हँडल 8 इंटरप्ट्स, एक्सपांडेबल टू 64 इंटरप्ट्स, प्रायोरिटी मॅनेजमेंट करतं, इंटरप्ट मास्किंग आहे, कॅस्केडिंग सपोर्ट आहे. याचे पॉईंट लिहून यायचे आपल्या, असं पॅरेग्राफ लिहायचं नाही आपण, एकाखाली एक 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 पॉईंट लिहायचं. शाळेमध्ये जे लिहितो तसं नाही लिहायचं, ते पॉईंट वाईज. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आपला, एक्सप्लेन कंट्रोल अँड स्टेटस रजिस्टर ऑफ 8259. यामध्ये काय करायचं, इम्पॉर्टंट रजिस्टर्स, एक्सप्लेन फंक्शन ऑफ इच रजिस्टर, त्याचे एक्सप्लेन करायचं आपण. एवढंच आहे, सिंपल आहे, बघून घ्या ते. नेक्स्ट आहे हायेस्ट प्रायोरिटी, हे करून जावा तुम्ही. मेमरी सेगमेंटेशन अँड फिजिकल ॲड्रेस कॅल्क्युलेशन, इवन अँड ऑड मेमरी बँक्स, मेमरी मॅप्ड इनपुट आउटपुट, हे इंटरप्ट IVT ISR, हार्डवेअर इंटरप्ट, सॉफ्टवेअर इंटरप्ट, ब्लॉक डायग्राम ऑफ 8259 PIC, फीचर्स, कंट्रोल अँड स्टेटस रजिस्टर, आताच आपण डिस्कस केलो, रीड राईट टायमिंग डायग्राम T1 T2 ते. एक्सप्लेन इंटरप्ट हँडलिंग प्रोसेस इन 8086, इझी आहे, करून जावा. एक्सप्लेन IVT अँड विथ नीट डायग्राम, इझी आहे, करून जावा तुम्ही. याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करून घ्या डिकोडर ब्रोला, आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करून घ्या. सध्या टेलिग्रामचा प्रॉब्लेम चालू आहे. यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट काय, मी न्यूमरिकल्स दिलेले आहेत सॉल्व करून, 5 न्यूमरिकल्स टाईपचे, हेच करून जावा. हे कसं सोडवले, ते सॉल्व कसं केले ते पण बघा तुम्ही, सिंपल आहे. फिजिकल ॲड्रेस कॅल्क्युलेशन आपलं, हे फॉर्म्युला तुम्हाला मगाशी सांगितलं, फिजिकल ॲड्रेस सेगमेंट ॲड्रेस इंटू 10H ऑफसेट, सर्व कॅल्क्युलेशन दिलं आहे तुम्हाला, सोल्युशन, काहीच करायची गरज नाही तुम्हाला. हे बघा, डेटा सेगमेंट ॲड्रेस इझी आहे. स्टॉक ॲड्रेस कॅल्क्युलेशन, हा बरोबर. इंटरप्ट वेक्टर टेबल ॲड्रेस, करून जावा. ॲड्रेस, फिजिकल ॲड्रेस फ्रॉम सेगमेंट अँड ऑफसेट, फाईन ISR ॲड्रेस फ्रॉम IVT, इम्पॉर्टंट आहे. फिक्स पडणार म्हणजे पडणार, IVT. हे 2 फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही स्टुडंट शुड रिमेंबर दिस 2 फॉर्म्युलास, IVT ॲड्रेसचा आणि ISRचा. these आर द मोस्ट इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स फ्रॉम युनिट 4 मधून आहे ते. युनिट 4 कोणचं आहे, मेमरी ऑर्गनायझेशन अँड इंटरप्ट, मोस्ट इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स आहेत. जर तुम्ही युनिट 1, 2, 3 जे तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही पाहिलं नसाल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही बी बघा, तुमच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये सेंड करा अनऑफिशियलमध्ये. चला तर मग भेटूया युनिट
पुढचा लास्ट युनिटमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा डिकोडर भाऊला. चला तर मग भेटूया नेक्स्ट युनिटमध्ये. थँक्यू.